नमस्कार, मी मधुरा. सिंहस्थ कुंभपर्व ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत. त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात लक्ष वेधून घेत आहेत ते कानफाडे साधू म्हणजेच नाथपंथीय साधू. कानातील कुंडलांनी त्यांचा रुबाब इतर साधू महंतांपेक्षा आगळा वेगळा असतो. गोरक्षनाथांच्या नाथ संप्रदायाशी संबंधित असलेली कुंडलं काय असतात हे जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून. कुंभमेळ्यात आलेल्या या साधूंची कुंडलं सर्वांनाच आकर्षित करतात. काहींची प्लास्टिकची, काहींची हस्तिदंताची, तर काहींची चक्क सोन्या चांदीची. खरं तर कुंडलं ही कानाच्या पाळीत घालतात, मात्र हे नाथपंथी साधू कुंडलं कानाच्या मधल्या बाजूस घालतात. अशा कुंडलांना शैलशिंगी मुद्रा वा परिधान असेही म्हणतात. गुरु दत्तात्रयांनी स्थापन केलेल्या या पंथातील गोरक्षनाथांनी ब्रह्मगिरीतील गुहेत साधना केली होती. त्यामुळे या सर्व भक्तांसाठी ही नगरी गोरक्ष नगरी ठरली आहे. खरं म्हणजे नाथ संप्रदायामध्ये ज्याच्या कानात कुंडल आहे त्यालाच योगी ही पदवी लावली जाते आणि त्याला मानलं जातं. दार्शनिक नाथ असंही यांना म्हणतात. नवनाथ परंपरेतील मंदिरं या ठिकाणी उभारण्यात आली. दिवस राहू नये असा त्यांचा दंडक असतो. गादी समाजाचा आश्रम आहे, म्हणजे एक माणूस याचा मालक नाही, पूर्ण नाथ संप्रदाय या प्रॉपर्टीचा मालक आहे. आणि दर 12 वर्षाला एक पीर म्हणून इथं नेमणूक केली जाते. चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या साम्राज्यात सर्व दरबारी अशाच पद्धतीनं राहत असत. आर्य चाणक्यांची वेशभूषाही अशीच होती. म्हणूनच कुंडलधारी साधू नाशिक जिल्ह्यात सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरलेत. योगेश खरे, झी मीडिया, त्र्यंबकेश्वर, नाशिक. शृंगार केश रचना केवळ महिलांना शोभून दिसते असं नाही किंवा महिलाच केस वाढवतात असंही नाही, तर साधू महंत हे देखील वेगवेगळ्या केश रचनेमुळे ओळखले जातात. साधूंच्या जटांचे अनेक प्रकार असून सर्वसामान्य नागरिकांमध्येच त्याचं इतकं कुतूहल आहे. जटा जोट मुकुट सर होई, मुक्त फिरे बंधन नाही कोय. अर्थात ज्याच्या शिरावर जटा आहे तो सगळ्या बंधनातून मुक्त असतो, आझाद असतो असं साधू मानतात. सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने नाशिकमध्ये अनेक साधू महंत दाखल होत असून त्यांच्या जटा भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत. काही साधूंचे कमरेपर्यंत, काहींचे गुडघ्यापर्यंत, तर काहींच्या जटा थेट 10 ते 12 फूट लांबीच्या आहेत. या जटांमधून एनर्जी मिळते असं साधू सांगतात. ब्रह्मचर्याच्या पालनासाठी जटा महत्वाची असल्याचं साधू मानतात. भगवान राम ज्यावेळी वनवासात गेले त्यावेळी ते जटा बांधून गेले होते. भगवान शंकर हे देखील जटा बांधायचे. थोर ऋषी मुनी देखील जटा बांधायचे असे दाखले देत साधूही जटा बांधायला प्राधान्य देतात. जटा बांधण्याच्या प्रक्रियेवरून त्या ओळखल्या जातात. पगडीसारख्या दिसणाऱ्यांना दर्शनी जटा म्हणतात. उदासीन संप्रदायामध्ये जास्त करून दर्शनी जटा बांधतात. रामानंदी वैष्णव संत जानकी जुडा म्हणजे डोक्याच्या एका बाजूला तिरकी असणारी जटा बांधतात, तर काही साधू ऋषी मुनीप्रमाणे डोक्यावर मधोमध असणारी जटा बांधतात. ज्याला जे आवडतो, ज्याला जे वाटतो. आता काही लोकांनी त्याला सिंबॉलिक अर्थाने आपलं एक सिंबल बनवून ठेवला की आता आम्हाला वैष्णव आहे ते जानकी जुडा बांधतो, असा करतो. ते संन्यासी आहे ते साईडला बांधतो किंवा वर बांधतो. मात्र या जटांची काळजी घेणं ही तेवढं जिकिरीचं आणि कठीण काम आहे. काही जटा या सिद्ध जटा असतात. त्या दोरीसारख्या वीण घालून तयार केल्या जातात. ज्या साधूला जटा वाढवायच्या आहेत त्याचे वरिष्ठ संत जटांना भस्म, धुनी, दूध यांचं मिश्रण लावतात. त्यानंतर जटांची निगा राखण्यासाठी लिंबू, चरस, बेसन यांचं मिश्रण लावतात. काही साधू मुलतानी माती, कोणी शिकेकाई रिठे लावून केसांचं संगोपन करतात, तर काही साधू चक्क शॅम्पू लावून केस धुतात. मात्र हे केस वाळवण्यासाठी 5 ते 6 तास लागत असल्यानं 8-15 दिवसातून एकदाच केस धुतले जातात. एक जटेचा केस जर दुसऱ्या जटेला फसला तर खूप त्रास होतो आणि डोका दुखतो, खिचाव, ताण पैदा होतो. त्याच्याकडे पण लक्ष द्यावे लागतात. आणि प्रत्येक जटेचे वेगळे वेगळे जे केस आहे तेच जटामध्ये जायला पाहिजे, याच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं. जब भजन करते, ध्यान करते तो इसको बांध के सिखा को और ध्यान करते तो ध्यान में बात आ जाती है. साधकाची ओळख म्हणून या केशरचनेकडे बघितलं जात असलं तरी ते केस कुरळे करण्याची प्रक्रिया खूप अवघड आहे. वेदनादायी प्रक्रियेतून साधूंना जावं लागतं. त्याचा प्रचंड त्रास होतो, अंगात ताप भरतो, कणकण जाणवते असा अनुभव साधू सांगतात. मात्र सर्वस्वाचा त्याग केल्यानं, ईश्वराच्या नामस्मरणात सारी दुःख विसरून पुन्हा कामाला लागल्यानं जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो. कदाचित त्यालाच परमानंद म्हणत असावे.
मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी आलेल्या साधूंच्या विविध तऱ्हा आपल्याला पाहायला मिळतात. साधूग्राममध्ये राहणारे साधू दिसत आहेत, तर काही साधू आलिशान तंबूंनाही पसंती देत आहेत, तर काही साधू हे खरोखर सर्वस्वाचा त्याग करून डोंगर दऱ्यातल्या गुहांमध्येही राहतात. अशाच अतिप्राचीन गुहांमधील हे साधूचं विश्वास पाहूया. डोंगराच्या कऱ्याकपऱ्यांमध्ये राहणाऱ्या या साधूंचं अंतरंग काय आहे, या साधूंचं गुहेमधील खरं विश्व काय आहे, ते आपण आता बघणार आहोत. गोदावरीच्या तीरावर मागच्या बाजूला उभं राहिलं की एका सरळ रेषेत दिसणाऱ्या या आहेत नाशिकच्या तपोवनातल्या अतिप्राचीन गुहा. गेल्या शेकडो वर्षांपासून या गुहा आहेत तशाच आहेत. फक्त इथे राहणारे साधू 15 ते 20 वर्षांनंतर बदलले जातात. तपोवनातल्या डोंगराच्या मागच्या बाजूला असल्यामुळे फारसं कोणी इथे फिरकत नाही. इथे पोहोचणंही मुश्किल, त्यामुळे साधू महाराज याला अवघड गुफा असंही म्हणतात. गुहांमधलं साधू विश्व असतं तरी कसं हे पाहण्यासाठी झी मीडियाने या गुहांना भेट दिली. प्रत्येक गुहेत देवाचं मंदिर आणि 2-3 साधू नजरेला पडतात. कुणी भजन कीर्तन करताय, कुणी दारूबंदी, गोहत्या बंदीचा पुरस्कार करताय, तर कुणी मेघराजाला विनवणी करतोय. यातले बरेचसे साधू मागच्या कुंभमेळ्यापासून याच गुहेत आहेत. एखादा वाटसरू आलाच आणि त्याने दक्षिणा ठेवली तर त्याच्या जेवणाची सोय करायची आणि भगवंताच्या स्तुतीत तल्लीन व्हायचं, एवढीच त्यांची दिनचर्या. माझी गुहा इथं शेजारीच आहे, कोणाला येता जाता येत नाही. आणि मी तसं का राहतो तर आपल्याला ध्यानच राहायला मिळतं, आपल्याला कोणाची गरज नाही. दिलं ना दिलं काय फळफळाव खाऊन आपलं जीवन काढायचं आणि गोमातासाठी वरदान मागवायचं काम आहे. गोदावरीच्या काठावर या गुहा असल्या तरी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. डास कीटकांचा त्रास आहे. इथे वीजही पोहोचण्याचा काही प्रश्न नाही. साल हो गई हमको यहाँ एक आसन बैठे संगम में गुफा में. आज तक हमने नासिक के अंदर न बिजली देखी न पानी देखा और हम मच्छरों से चिस रहे हैं और गंगा जी में स्वच्छता की जगह कचरा गिर रहा है. ये तो गोदावरी के तट है. ये प्राचीन गुफाएं हैं. ये सदियों से आया है. जैसे कि ये मार्कंडे पुराण है, जय शिव पुराण है, नर्मदा पुराण है. ये सब में महाराज की ये तीनों युग से ये गुफा बनते बिगड़ते आ रहे हैं. अब छोटे छोटे मात्रा में रह गए हैं, जो कि इस पर कोई ध्यान नहीं देता है. हे साधू राहत असलेल्या गुहांना पौराणिक वारसा लाभल्याचा दावा करतात. वनवासात असताना प्रभू रामचंद्र आणि सीतामाईचं इथे वास्तव्य असल्याचे दाखले साधू देतात. त्यामुळे या गुहांचं जतन करण्याचीही त्यांची मागणी आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. कुंभमेळ्यासाठी देशभरातून साधू महंत नाशिकमध्ये जमलेत. वैरागी जीवन जगणाऱ्या साधूंच्या खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत, त्यांचा आहार नेमका कसा असतो, याबाबत तुम्हाला जाणून घ्यायचंय का? तर मग पहा हा विशेष वृत्तांत. कुंभमेळ्यासाठी आलेल्या साधूग्राम मधलं हे आहे साधूंच्या भोजनाची व्यवस्था पाहणारं स्वयंपाकघर. साधूंच्या भोजनाची ही लगबग सुरू आहे. विविध आखाडे, विविध पंथांचे महंत, साधू सध्या साधूग्राम मध्ये आलेत. त्यानुसार साधूग्राम मध्ये भंडारा सुरू करण्यात आलाय. प्रत्येकाची आपली एक वेगळी पद्धत आहे. बालभोग आणि राजभोग असे भोजनाचे 2 प्रकार असतात. ज्याला आपण न्याहारी म्हणतो तो आहे बालभोग. यात पोहे, चणे चिवडा, मिठाई यांचा समावेश असतो. तर राजभोग म्हणजे मुख्य भोजन. यात विविध भाज्या, फुलके, पुरी, वरण भात, मसाले भात यांचा समावेश असतो. बालभोग में चना है, पोहा है, नहीं तो चूड़ा है, शोका है, नमकीन है या बर्फी है, मीठा फल है, कुछ भी. और राजभोग में ऐसा है साग भाजी अलग बदल के, कभी फुल्का है, कभी पूरी है, कभी जो इच्छा हो वही बनता है. भोजनात बटाटा, कोबी, फ्लॉवर, भोपळा या भाज्यांचा समावेश असतो. कांदा लसूण वापरलं जात नाही. सूर्यफूल तेल किंवा शुद्ध तुपातच जेवण बनतं. नैवेद्यासाठी 51 भोग बनवण्याची ही प्रथा काही साधूंमध्ये आढळते. साधू शक्यतो बाहेरचे पदार्थ खात नाही. संत भगवान अपने में थोड़ा थोड़ा लेकर के प्रसाद रूप में पाते हैं. संतों का झूठा प्रसाद हम लोग संत भगवान मानते हैं. इस प्रकार भगवान का प्रसाद सभी लोग ग्रहण करते हैं. साधु संत में भी 56 प्रकार के भोग बनाने वाले भी है.
ऐसा नहीं है कि खाली होटल वाला बनाना जानते हैं। संतों में भी कचौड़ी है, समोसा है, बालूशाही है, जलेबी है और क्या रसगुल्ला है, गुलाब जामुन है। साधूंच्या स्वयंपाकघरात गोमातेला स्थान आहे, पण सर्वसामान्यांना नाही. शर्ट पॅन्ट किंवा चप्पल बूट घालून येणाऱ्यांना जवळपासही फिरकू दिलं जात नाही. स्वयंपाक सोवळ्यातच केला जातो. साधू महंत यांची पंगत उठल्यावर कर्मचारी आणि भाविक यांनाही महाप्रसाद दिला जातो. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. कुंभमेळ्यासाठी देशभरातून साधू महंत नाशिकमध्ये जमलेत. वैरागी जीवन जगणाऱ्या साधूंच्या खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत, त्यांचा आहार नेमका कसा असतो, याबाबत तुम्हाला जाणून घ्यायचंय का? तर मग पहा हा विशेष वृत्तांत. कुंभमेळ्यासाठी आलेल्या साधुग्राम मधलं हे आहे साधूंच्या भोजनाची व्यवस्था पाहणारं स्वयंपाकघर. साधूंच्या भोजनाची ही लगबग सुरू आहे. विविध आखाडे, विविध पंथांचे महंत, साधू सध्या साधुग्राममध्ये आलेत. त्यानुसार साधुग्राममध्ये भंडारा सुरू करण्यात आलाय. प्रत्येकाची आपली एक वेगळी पद्धत आहे. बालभोग आणि राजभोग असे भोजनाचे 2 प्रकार असतात. ज्याला आपण न्याहारी म्हणतो तो आहे बालभोग. यात पोहे, चणे चिवडा, मिठाई यांचा समावेश असतो. तर राजभोग म्हणजे मुख्य भोजन. यात विविध भाज्या, फुलके, पुरी, वरण भात, मसाले भात यांचा समावेश असतो. बालभोग में चना है, पोहा है, नहीं तो चूड़ा है, शोका है, नमकीन है या बर्फी है, मीठा फल है, कुछ भी. और राजभोग में ऐसा है साग भाजी अलग बदल के, कभी फुल्का है, कभी पूरी है, कभी जो इच्छा हो वही बनता है. भोजनात बटाटा, कोबी, फ्लॉवर, भोपळा या भाज्यांचा समावेश असतो. कांदा लसूण वापरलं जात नाही. सूर्यफूल तेल किंवा शुद्ध तुपातच जेवण बनतं. नैवेद्यासाठी 51 भोग बनवण्याची ही प्रथा काही साधूंमध्ये आढळते. साधू शक्यतो बाहेरचे पदार्थ खात नाही. संत भगवान अपने में थोड़ा थोड़ा लेकर के प्रसाद रूप में पाते हैं. संतों का झूठा प्रसाद हम लोग संत भगवान मानते हैं. इस प्रकार भगवान का प्रसाद सभी लोग ग्रहण करते हैं. साधु संतों में भी 56 प्रकार के भोग बनाने वाले भी है. ऐसा नहीं है कि खाली होटल वाला बनाना जानते हैं. संतों में भी कचौड़ी है, समोसा है, बालूशाही है, जलेबी है और क्या रसगुल्ला है, गुलाब जामुन है. साधूंच्या स्वयंपाकघरात गोमातेला स्थान आहे, पण सर्वसामान्यांना नाही. शर्ट पॅन्ट किंवा चप्पल बूट घालून येणाऱ्यांना जवळपासही फिरकू दिलं जात नाही. स्वयंपाक सोवळ्यातच केला जातो. साधू महंत यांची पंगत उठल्यावर कर्मचारी आणि भाविक यांनाही महाप्रसाद दिला जातो. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. कुंभमेळ्यासाठी नाशिकला येणाऱ्या भक्तांना आकर्षित करता येते नाशिकचं जैन मंदिर. शांत वातावरण आणि निसर्गरम्य परिसर ह्यामुळे भाविकांची पावलं आपसुकच ह्या मंदिराकडे आकर्षित होत आहेत. ह्या मंदिराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांनी. कुंभमेळ्याच्या पर्वणी निमित्ताने नाशिकमध्ये संपूर्ण भारतभरातून भाविक येत आहे, परंतु पार्किंगची व्यवस्था ही रामकुंडापासून दूर असल्यामुळे भाविकांना त्याचा त्रास होतो आहे. परंतु राजूर बहुला इथे जी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथून तर रामकुंडापर्यंत जाताना भाविकांना एका गोष्टीचं आकर्षण वाटते ते म्हणजे जैन मंदिर होय. 12 वर्षांपूर्वी या जैन मंदिराची स्थापना करण्यात आली होती आणि आपण बघू शकतो की हेच ते जैन मंदिर आहे ज्याची भाविकांना भुरळ पडते आहे. आजूबाजूचा सगळा आल्हाददायक परिसर, निसर्गरम्य वातावरण, त्यामुळेच रामकुंडावरून परत येताना भाविक नक्कीच या जैन मंदिराचं दर्शन घेत आहे. इथे काही काळ विश्रांती करता आहे आणि त्याच्यानंतर आपला पुढचा प्रवास सुरू करता आहे. त्यामुळे कुठे ना कुठे हे जैन मंदिर भाविकांसाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. आपल्याबरोबर काही भाविक आहेत, तेही असंच कुंभमेळा निमित्ताने आलेले आहेत, परंतु जैन मंदिराची भुरळ त्यांनाही पडलेली आहे. आप सभी का झी 24 तास में स्वागत है. कुंभ का मेला चल रहा है नासिक के अंदर और उसी के साथ साथ जैन मंदिर है. आप नासिक में कुंभ के मेले के लिए आए हो और वहाँ से यहाँ तक आप खास जैन मंदिर में दर्शन करने के लिए आए हो, क्या कहना चाहेंगे? वहाँ पे पार्किंग की व्यवस्था कम है, इसलिए हम लोग यहाँ पे रेस्ट के हिसाब से भी आए हैं और जैन तीर्थ की महिमा इसकी अलग ही है और यहाँ आके बहुत शांति मिलती है, मन शुद्ध होता है, इसलिए हम लोग यहाँ आए हैं.
हम लोग जैन हैं। हम लोगों ने सुना है यहाँ पे नासिक मेला, कुंभ मेला चल रहा है, तो वहाँ भी गए और यहाँ पे भी देखा। बहुत अच्छा प्लेस है और एकदम मन को सुकून मिलता है। पीछे गौशाला है और यहाँ पे छोटी छोटी टूंग बनाई हुई है, लाइक छोटा पालीताना, समेत शिखर, ऐसे सब। तो जैनों के लिए और इतर लोगों के लिए भी बहुत अच्छी प्लेस है। तो हमें इतना शांति मिला और वी आर लकी कि वी कम दैट टाइम कि इतनी, और एटमॉस्फेयर भी बहुत अच्छा है। तर हे होते काही भाविक. त्यांचं असं म्हणणं आहे की सिंहस्थ कुंभ मेळ्यात आम्ही रामकुंडावर जरी स्नानासाठी जात असलो तरी तिथून पुन्हा एकदा पार्किंगकडे येताना मंदिराची भुरळ आम्हाला पडते, कारण थोडीफार विश्रांती आम्हाला इथे मिळते, कारण इथलं आल्हाददायक वातावरण, प्रसन्न वातावरण याची आम्हाला भुरळ पडते आणि त्यामुळेच आम्ही या जैन मंदिरात थोडा काळ का होईना विश्रांतीसाठी नक्कीच येतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट आशिष मंडलसह कपिल देशपांडे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.